इथे मी हे साबुदाणे घेतले, ते 4 वेळा पाण्यात धुवून 7 ते 8 तास भिजवून ठेवलेले आहेत. 200 ग्रॅम हे साबुदाणे आहेत. तुम्ही पाहू शकता छानपैकी फुगलेले आहेत 7 ते 8 तासात. तुम्ही फुल नाईट पण फुगत ठेवू शकता आणि जेवढे साबुदाणे आहेत त्याच्यात दुप्पट पाणी घालायचं, म्हणजे ते छानपैकी फुगून येतात. आता इथे पण तुम्ही पाहू शकता छान फुगलेले आहेत. हे जिन्नस आपण मिक्स करूया. ही मी हिरवी मिरची बारीक कापून घेतलेली आहे, ती घालते त्याच्यात. हे अर्धी वाटी दाण्याचं कूट आहे शेंगदाण्याचं, ते घालते. हा एक बटाटा मोठा उकडून मॅश करून घेतलाय, हातानेच मॅश केलाय मी. हे बाइंडिंगसाठी वरीच्या तांदळाचं पीठ आहे 1 टेबलस्पून. जर तुमच्याकडे असेल तर घाला, नाही घातलं तरी चालेल, पण बाइंडिंग छान होतं आणि वडे कुरकुरीत होतात, म्हणून हे वरीच्या तांदळाचं पीठ घेतलंय. हे 1 टेबलस्पून राजगिऱ्याचं पीठ घेतलंय, ते पण कुरकुरीतपणासाठी छान असतं. हे अख्खं जिरं घेतलंय 1 चमचा. ही 1 चमचा साखर आहे चवीला बॅलन्स होण्यासाठी, आणि हे मीठ घालते चवीप्रमाणे. ते तुमच्या आवडीनुसार, तुमच्या चवीनुसार तुम्ही घालू शकता. आणि इथे मी ही 1 वाटी बारीक कापून घेतलेली कोथिंबीर घेतली आहे. जर तुम्ही उपवासाला कोथिंबीर खात नसाल तर घालू नका, पण काही माणसं खातात, त्यामुळे मी ही कोथिंबीर घेतलेली आहे. चवही छान येते. आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि नंतर त्याचे वडे वळून घेऊया. हाताने लाडू करून घ्यायचा व्यवस्थित, आणि मग हाताने असं प्रेस करायचं आणि त्याला असं गोल आकार द्यायचा. सगळे वडे करून घेतलेले आहेत. आता व्यवस्थित आपण ते तळून घेऊया. मी गॅस ऑन केलाय, कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये तेल आहे, तेल तापलेलं आहे. आता आपण एक एक वडा त्याच्यामध्ये सोडूया आणि तळून घेऊया. सुरुवातीला एकच करायचं की लगेच हलवायचा नाही तो. एक बाजू त्याची तळून झालेली आहे. अशा पद्धतीने आपण दुसरी बाजू पण व्यवस्थित तळून घेऊया. हे बघा छानपैकी खरपूस असा मस्त वडा तळून झालेला आहे. आता मी हा दुसरा वडा सोडते. हा टिश्यू पेपरवर काढून घेऊया आणि अशा प्रकारे सगळे वडे तळून घेऊया. हे पहा, आपले साबुदाणे वडे मस्तपैकी तयार झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता ह्याचा क्रश मस्त कुरकुरीत वरून आणि आतून अगदी छानपैकी नरम मस्त असे हे वडे तयार झालेले आहेत. असेच तुम्ही तुमच्या घरी करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडतील. आणि त्याच्याबरोबर ही खोबऱ्याची हिरवी चटणी, म्हणजे उपासाला चालणारी अशी चटणी आहे ही, आणि त्याच्याबरोबर हे साखर आणि मीठ घातलेलं गोड दही आहे. अशा प्रकारे या दह्याबरोबर आणि या हिरव्या चटणीबरोबर आपण त्या मस्तपैकी चमचमीत झणझणीत कुरकुरीत अशा वड्यांचा आस्वाद घेऊया. आणि तुम्ही पण असंच तुमच्या घरी करून बघा. आणि लाईक, शेअरिंग, कमेंट्स बरोबर आईची शाळा हे मात्र चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.